अहो काल लय मज्जा आली बरं का पालखीला. राहणार राव. अरे ते रिंगण बघितलं का तुम्ही? हा कसलं सर्कल झाला होता. हे भाऊ बघ ती आपल्या गलीतली वैशू, तो पोरगा तिला परत सोडायला आला इथं. आयला इतर वैशिष्ट्य की राव. अरे ह्याच्या आधी पण दिसली होती का तुला ती? अरे भाऊ तो सारखं सोडायला येतो तिला. अरे मला तर ती परवा हडपसरला पण दिसली होती त्याच्या बरोबर. हीच गाडी होती का? हा हीच होती गाडी. दोघ जण थांबली होती बोलत. बोल तिला एकदा, नाहीतर फसायची कुठं तर. ए दीदी, अगं ते पोरगा कोण होतं तुला आता सोडायला आलं होतं? मित्र होता माझा. तुम्हाला काय करायचंय? चांगल्यासाठी विचारतोय तुला, नीट बोल जरा. तुमचा काय संबंध मला विचारायचा? भाऊ जाऊ दे, आपल्याला काय करायचंय, बघल तिचं ती. अरे भाऊ जाऊ दे ना, तिला एखाद्याने फसवलं ना तेव्हा तिला कळेल. अगं तुझ्या चांगल्यासाठीच तुला विचारत होतो, पण जा तू. ए आई, ती चौकातली पोरं बघ मला काय पण बोलायला लागले. सांग जरा त्यांना समजून. कोण काय म्हणलं ग तुला? चल बरं बघते मी. काय म्हणलं माझ्या पोरीला? अहो कुठं कोण काय बोललंय तिला? ते एक पोरगा आहे ना, तिला रोज सोडायला येते. तेच आम्ही तिला विचारत होतो की ते पोरगा कोण आहे. तुमचा काय संबंध आहे माझ्या पोरीला बोलायचा? पोरग आहे ना आमच्या पण ओळखीचं नाहीये, त्याच्यामुळे विचारलं. आम्ही तिला चुकीचं काय बोललोच नाही. अहो तुम्हाला माहिती ना आजकालची पोरं किती डेंजर आहेत, आणि तुम्ही आमच्या कॉलनीत राहता म्हणून मी तिला सहज विचारलं. मी ओळखते त्या पोराला, तो तिचा मित्र आहे. अहो तुम्ही जर त्याला ओळखताय ना, मग त्या पोराने तिला घरी आणून सोडली पाहिजे ना. तो चोरांसारखा तिला रस्त्याच सोडून चाललाय, आणि ते पोरगा तोंडाला बांधून येते सारखं. आम्हाला काहीतरी चुकीचं वाटलं ना, म्हणून आम्ही तिला विचारलं. नाहीतर आम्हाला काय गरज पडली तिला विचारायची? तुम्हालाच काय कामधंदा नाहीये, तुम्ही चौकात बसून याच्या त्याच्या पोरींवर नजर ठेवून बसताय. अहो प्रत्येक चौकातली पोरं काय सारखी नसतात बरं का. आम्ही तुमच्या पोरीच्या चांगल्यासाठीच सांगत होतो बरं का. अरे भाऊ जाऊ दे ना, उद्या काय झालं तर ते त्यांचं निस्तरतील, आपल्याला काय करायचंय. पण ठीक आहे, जाऊ द्या. तुम्हाला जर वाईट वाटलं असलं ना, तर तुम्हाला आम्ही सगळे सॉरी म्हणतो. इथून पुढे काय आम्ही तुमच्या पोरीला कधीच काय विचारणार नाही. जाऊ दे, सॉरी. इथून पुढून माझ्या पोरीला काय बोलायचं नाही. चल ग. जिस नंबर से आप संपर्क करना चाहते हैं वो अभी स्विच ऑफ है. पोरीचा फोन अजून पण स्विच ऑफच लागतोय. 8:45 झाले तरी अजून ही पोरगी आली नाही. आता रात्रीची कुठे शोधू मी तिला? हॅलो, हा बोला ना काकू. ऐक ना गौरी, अगं वैशू आली का ग तुझ्याकडे? नाही, क्लास तर तेव्हा सुटलाय. ती कधीच आली घरी. हा, कोण नेहा बोलतीये ना? हा बोला ना काकू. नेहा ऐक ना, वैशू घरी आलती का ग तुझ्या? नाही का हो काकू? हॅलो, आली का ग? नाही का? बाई आता सगळ्या मैत्रिणींना फोन लावून झाला. आता पोरगी गेली कोणाकडे? एक काम करते, कुणाला तरी घेऊन शोधायला जाते. सोने चल ना जरा वैशूला शोधायला. काकू काय झालं? वैशू क्लासला गेली होती, 9 वाजत आली तरी अजून आली नाही. अहो आले असते, पण मला स्वयंपाक बनवायचे. अगं मला लय भीती वाटायला लागली ग. तिचा फोन पण बंद लागतोय, आणि मी आता सांगू तरी कोणाला? अहो ह्याला त्याला सांगून काही उपयोग नाहीये. ते आपल्या चौकातली पोरं आहेत ना, त्यांना जाऊन सांगा, ते बरोबर शोधून आणतील. बरं ठीक आहे बाई. बाई त्या पोरांना त्या दिवशी एवढी बडबड केली, आता मला मदत करतील का ती? अरे पोरांनो ऐका ना, माझी दीदी अजून घरी आली नाही. तुला मला जरा मदत करा ना शोधायला. तुम्ही त्या दिवशी तर आम्हाला लय नावं ठेवत होती, चौकातली पोरं अशी असतात तशी असतात. मग आता कशाला आले आमच्याकडे मदत मागायला? अरे शांत बसा. आता वेळ काय आणि तुम्ही बोलताय काय? अहो मावशी काय झालंय? कुठे गेली पोरगी? तिचा क्लास 7:30ला सुटलाय, पण अजून ती घरीच आली नाही, आणि तिचा फोन पण बंद लागतो. अरे 9:30 वाजली की. तुम्ही तिच्या मैत्रिणींना वगैरे विचारलं का नाही? तिच्या सगळ्या मैत्रिणींना फोन केले, पण ती कोणाकडेच गेली नाही. अरे भाऊ त्या पोरीने तर काय मॅटर केला नसेल ना? अरे बाबा, माझी पोरगी तशी नाहीये रे बाबा. ती चुकीचं पाऊल कधीच उचलणार नाही. बरं जाऊ द्या, मी जाते आता पोलीस स्टेशनला. नका तुम्ही मला मदत. ऐका ना, तुम्ही काय काळजी करू नका. आम्ही सगळे तुमची मदत करतो. मला फक्त एवढं सांगा, तुमच्या मुलीचे 18 वर्ष पूर्ण झाले का? 18 वर्ष पूर्ण आहेत तिला. 3 दिवसापूर्वीच तिचा बर्थडे झाला. अहो जर 18 वर्ष पूर्ण असेल ना, तर पोलीस काय तिची आता कंप्लेंट घेणार नाही. कारण यांना 24 तासानंतरच पोलीस कंप्लेंट घेतात. त्यामुळे पोलीस स्टेशनला जाऊन काहीच उपयोग नाहीये. तिला आपल्याला शोधायला लागेल. फक्त आता तुम्ही मला एक गोष्ट सांगा, ती सगळ्यात जवळची मैत्रीण कोण आहे मला सांगा. ती दिव्या नाही का? तीच तिची जवळची खास मैत्रीण. इथंच घ्या ना तिचं. चला मग, चला चला, वेळ नका घालू. चला मावशी एक काम करा, तिला जाऊन घेऊन या ना. तिला मला 2 मिनिटं ये फक्त. जाऊ आपण विचारू तिला. जाऊ. ऐक ना दीदी, तुला जे काय विचाराल ना ते सगळं खरं खरं सांग बरं का. आता मला सांग,
ती वैशू कुठे गेली, तुला तिच्याबद्दल जे काय माहिती आहे ना ते सगळं सांग. अहो काका, आज माझी आणि तिची भेटच नाही झाली. मी ह्यांना पण सांगितले, मला काहीच माहित नाही ह्याच्यामधलं. आम्हाला सगळ्यांनी सांगितलंय तू तिची जवळची मैत्रीण आहे, तुला सगळं माहिती आहे. खरं खरं सांग. ऐक ना दीदी, आम्ही आहे ना सगळे आता पोलीस स्टेशनला चाललोय आणि तिची सगळ्यात जवळची मैत्रीण तू आहे, म्हणून पोलीस आहे ना तुला सगळ्यात आधी तुलाच बोलून गेला. त्यामुळे तुला जे काय माहित असेल ना ते आम्हाला सगळ्यांना खरं खरं सांग. अहो मी तुम्हाला सांगितलं ना, मला ह्याच्यातलं काहीच माहिती नाहीये. का मला तुम्ही सारखं सारखं विचारताय? तिला उद्या काय झालं तर मी काय करू? नको सांगू तू काय. मावशी एक काम करा, चला पोलीस स्टेशनला आणि हिचंच नाव द्या. पोलिस जेव्हा हिला हे करतील ना तेव्हा ती बरोबर कबूल होईल. हे पकड़ा ना. कोख ही जन्म का द्वार है, यही संसार का सार. पोरांनो, तुम्ही येणार तिला घेऊन चौकात या, आम्ही याला घेऊन जातो चौकात. ओ त्याला सोडा, मी आत्ताच सांगते, माझी 18 वर्ष पूर्ण आहेत. ऐक ना, तुझे 18 वर्ष पूर्ण आहेत ना तर तुमच्या दोघांचं लग्न लावून देतो. हे घ्या ना चौकात, चला चला. अरे फोन कोणाचा वाजतोय बघू बरं जरा. हे जरा रे
फोन कोणाचा वाजतोय दाखव, फोन दाखव. ए रॉकी, मेरा फोन क्यों नहीं उठा रहा तू? बार बार कट क्यों कर रहा है? चॉकलेट है ना तेरे पास? 10:30 की ट्रेन में बैठा कि नहीं बैठा? ये डिलीवरी किसी भी हालत में होनी चाहिए, कोई इसमें गड़बड़ नहीं होनी चाहिए. तेरे को पता है मेरे ऊपर रोलेक्स बाई भी है, उनको मैं क्या जवाब दूंगा? रॉकी, रॉकी तू जवाब क्यों नहीं दे रहा है? रॉकी. अरे रॉकी नहीं, रॉकी का बाप बोल रहा हूँ. तेरा रॉकी तो मिल गया, लेकिन जल्दी तू भी मिलेगा. कट केला तुझ्या बॉसनी. सुनील उर्फ रॉकी, त्याच्यामुळेच तू लग्नाला नाही म्हणत होता का? सोड तू याला, एका ठोक्यात जीव मारतो. हे बाज जरा सोडा, हे बाज सोडा सोडा. त्याला आहे ना आपण पोलिसांच्या हवाले करू. सोडा. बघितलं का तुझं प्रेम? अगं तुला विकायला घेऊन चालला होता तो, नशीब तुझं वाचली तू. मला स्वप्नात पण वाटलं नव्हतं तू असं करशील. भैया ते पोलिसांना फोन केला ना? हा भाऊ, केलाय पोलिसांना फोन, यायला लागले डीबी वाले. रॉकी भाई चलो, आपके ससुराल वाले आ रहे हैं आपको लेने को. आज तो आपने मुझे पकड़ लिया, पर मेरे जैसे इस महाराष्ट्र में बहुत लोग हैं. आप किस किस को पकड़ोगे? मेरा क्या है, मैं आज जेल में जाऊंगा, 2-3 महीने में वापस छूट जाऊंगा. आप किन किन को पकड़ सकते हो? का रे, तुम्हीच फोन केला का? हा साहेब, आम्हीच फोन केलता. हाच आहे आरोपी. हाच आहे का तो? बघू रे. अरे मेजर, हा तर तोच गुन्हेगार आहे. हा बरोबर. हा, अरे पोरांनो, हा लय दिवसापासून रेकॉर्डवर आहे. बरेच गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर. शेवटी सापडलात ना. चल मेजर, याला दाखवा आता. चला बसा, आता कळेल तुम्हाला काय शिक्षा असते. चल बुडा. साहेब ऐका ना, यांचं लय मोठं रॅकेट आहे बरं का, आणि ह्याच्या आधी पण त्यांनी लय गुन्हे केलेत, आणि तो त्याला कॉन्फिडन्स आहे की 2-3 महिने तो सुटणार आहे. त्यामुळे ह्या वेळेस तरी ना त्याच्यावरती चांगली कारवाई करा, आणि त्याची लय मोठी टीम आहे, त्याचा बॉस बीस सगळे आतमध्ये टाका, नाहीतर तो परत अशाच मुलींना फसवत राहील. तुम्ही काळजी करू नका, यांचं अख्खं रॅकेट आहे ना उद्ध्वस्त करून टाकणार आहे. नमस्कार. तुम्ही आता बघितलं की ती मुलगी कशी थोडक्यामध्ये बचावली. तर माझी सगळ्या मुलींच्या आई वडिलांना विनंती आहे की तुम्ही ना आपल्या मुलींवरती लक्ष द्यावा, कारण असे रॉकी भाई भरपूर आहेत महाराष्ट्रामध्ये जे आपल्या मुलीला फसवायचं काम करतात आणि कुठेतरी नेऊन विकतात, आणि त्या मुलींचा परत कुठंच बंदोबस्त लागत नाही. आपण त्यांना शोधत राहतो, पण त्या कधी त्या मुली आजपर्यंत, ज्या मुली मिसिंग आहेत त्या मुली आजपर्यंत कधी सापडलेल्या नाहीत. त्यामुळे तुम्ही काय करताय, पैसे कमावण्याच्या नादामध्ये आपल्या मुलींकडे थोडं दुर्लक्ष करताय. तर तुम्ही असं करू नका. 2 पैसे कमी कमवा, पण आपल्या मुलींवरती लक्ष द्यावा, कारण आपली सगळ्यात मोठी संपत्ती जर काय असेल ना तर ती आपली मुलगी आहे. धन्यवाद.